जय हिंद जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. हे बघा आज आमच्या परिक्रमेचा आज 30वा दिवस बघा. तर आता आम्ही चहा घेऊन परिक्रमेला सुरुवात करत आहे. पहा चाललं आहे आमचं परिक्रमेत एक एक दिवस वाढत चालला थोडं चाललं प्रवास. तर इथं सुंदर अशी व्यवस्था झाली बघा रात्री. आणि आता पुढच्या भरूच मार्गे आता निघालो आहे. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. नर्मदे हार. हे बघा आता रात्री आम्ही इथे मुक्कामी होतो. आता निघालो बघा आता परिक्रमेला सुरुवात केली. आणि आता पुढच्या आश्रमावर जायचे. तर जरा डॉक्टरला दवाखान्यातून जरा गोळ्या औषधं घ्यायची आणि मग तिथंच मुक्काम करायचा आज असं चाललंय. बघू आता काय होतंय ते. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार बघा. आणि हे विद्या उत्कर्षा इकडं बघा बांध दाखवला आहे. तर इकडं आश्रम आहे बघा, नीलकंठेश्वर आश्रम आहे हा. म्हणजे त्या ताटावाचा आता ह्या ताटावाचा नीलकंठेश्वर आश्रम बघा. इथं आम्ही आता आलो. आश्रम काय अजून सापडला नाही पण पुढं आहे आश्रम असा इथून दिसतो. हे महाराज आमचे चालल्यात पुढं, मी चाललो आहे पाठीमागं. आश्रम काय अजून आम्हाला सापडा ना. पुढे काय कळायला मार्ग नाही. मी त्याचे वाटतं कुठेतरी. हे फार ऊन झाले बघा. गावाच्या नुसत्या झाडा चालल्यात आणि आता लई गरम होत आहे. काय त्याला आता विलाज नाही. आता इतकं आता गरम झाले बघा. आता आश्रम गाठून जरा आराम करायचा जरा. आमचे महाराज चालल्यात पुढं, मी चाललो आहे पाठीमागे. तर लईच गरम झाड आहे. सावली बघून थांबवतो जरा, कारण एवढं गरम उष्णता वाढली आता इकडं. आभाळ आहे ना त्यामुळे जास्त गरम. नर्मदे हार. नर्मदे हार. वा वा. नर्मदा परिक्रमा. हे महाराज बघा परिक्रमा से. अपना गांव कौन सा महाराज? खंडवा. खंडवा में यानी एमपी में आता है. हाँ एमपी में. हाँ एमपी में आता है. ये दिल्ली के हैं यानी महाराष्ट्र के हैं काले, और हम तो महाराष्ट्र के हैं. और अभी आज चारों साहब भी आश्रम में आज जाने वाले बघा. आज हम मिल गए 4 आदमी हो गए. ऐसा है बघा. ऐसा इधर रोड है भरूच में. भरूच में आश्रम है, अंदर आश्रम है. देखो आश्रम में चल रहे हम. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा इथं कुठेतरी आश्रम सांगितलं पण आश्रम इथं आहे का पुढे म्हणतात आता इथून. हे आता आम्ही 4 जण आहे बघा चाललो. एक दिल्लीचं आहे, एक एमपीचं आहे. तर बघा आता आमची सगळी जोडी जमलेली आहे. एक बाबा पण वयस्कर आहे, त्यांना सांगताय ना माझा गुडघा असा आहे आता इथं. ते बाबा म्हणजे औषध देतो तुम्हाला. बरं ठीक आहे मग ते आता औषध घेऊन इथं आराम करणार आहे. तर हे असं आहे बघा. हे आम्ही आहे 2-4 जण मिळाल्यात आम्ही आता. आश्रम इथं कुठंतरी आहे म्हणले. आता काही सापडा नाही या नदीच्याकडं. नर्मदे हार. हे बघा इथं आश्रम आहे बघा सुंदर असा. हे नीलकंठेश्वर मंदिर आणि आश्रम बघा. हे उत्तर तटावरील आणि दक्षिण तटावर पण एक नीलकंठेश्वर आहे. तसं हे उत्तर तटावरील नीलकंठेश्वर. तर इथं हे आश्रम आहे बघा. सुंदर असा आश्रम आहे. ते आमचे चालल्यात पुढं बा. सुंदर असा नीलकंठेश्वर मंदिर आहे बा इथं. आणि इथंच हे मंदिराचा आश्रम आहे बघा. इथं नदीच्या किनारी बघा किती मोठा परिसर आहे. हे बघा इथं या साईडला बघा नीलकंठेश्वर मंदिर आहे बघा इथं. आणि इकडं हे संपूर्ण जे परिक्रमावासी आहेत ते त्यांचे टॉयलेट बाथरूमचे बघा इकडं. आणि हे परिक्रमावाशांना बघा ह्या रूमची लाईन. ह्या प्रत्येकाची लाईन आहे बघा या रूमची अशी. हे अशा बरेच मोठ्या लाईन आहे बघा अशी. हे असं आहे बघा. हे नीलकंठेश्वर धाम आहे. ते पण नदीच्या पलीकडं होतं. आम्ही एकदा म्हणजे दक्षिण तटाला असताना तिकडे त्या साईडला एक नीलकंठेश्वर होतं. तिथं आम्ही मुक्काम केला होता. आणि इथं ह्या उत्तर तटावर पण आता हे नीलकंठेश्वर मंदिर आहे. इथं आम्ही आता मुक्काम करणार आहे.
सुंदर असा परिसर आहे बघा इथे, खरोखर म्हणजे बघण्यासारखं आहे. हे निळकंठेश्वर मंदिर. आता हे आमची रूम आहे, रूम गेली आम्हाला. ह्या रूममध्ये आता आराम करणार आहे. आता जेवायचा टाईम झाला तर जेवायला जाणार. तर हे बघा असं म्हणजे खरं आहे, परिक्रमेचं लय अगदी सुविधा विविधा सगळ्या व्यवस्था असं बघा. या रूमची लाईन आहे सगळ्या परिक्रमासाठी. हे मी बाहेर झाडी तिथं आराम करायला बसायला. हे बाईत असे हे मांडलेले बाकडे, हे बाकड्यावर सुद्धा बाहेर संध्याकाळच्या बाहेर आराम करायची सोय आहे. सुंदर असा परिसर, सगळी झाडी बिडी बघा. या आमच्या ह्याच्या पुढं सगळी अशी फुलझाडी आहे, सुंदर अशी फुलझाडी बघा रूमच्या पुढं. हे आमचे आता महाराज झोपले या आतमध्ये रूम आहे बघा. या रूममध्ये झोपलेत महाराज. हे संत निवास हे असं आहे बघा इथे व्यवस्थित. हे निळकंठेश्वर मंदिर झुंड करून दाखवलं. शिर्डीचे पायी परिक्रमा असे बघा. ज्ञानेश्वर वाघचौरे. तर हे आम्हाला 2-3 वेळा आमची जाता या परिक्रमेमध्ये आमची 2-4 वेळा भेट झाली पहा. हे पुढं जातात, आम्ही मागून जातो, परत आमची कोणत्या तरी याच्या पण आतापर्यंत आमची भेट होत जाते. तर बघा असे महाराष्ट्रीयन माणसं भेटतात बघा. तर आता हे पण MP चे आहेत, हे दिल्लीचे आहेत हे महाराज. तर असं आहे बघा, सगळे असे महाराज लोकांची भेट होती बघा या परिक्रमेमध्ये. तर हे महाराज म्हणले आता शिर्डीला जर कधी आले तर एकदा या भेटायला. तर बघू आमचं जर कधी योग शिर्डीला तर जाणं येणं होतंच, आल्यावर फोन करून त्यांना भेटता येईल. अशी बघा ही खरं परिक्रमेची माणसं असतात बघा. हे आम्ही रूममध्ये बघा आता झोपलो आहे. निळकंठेश्वर आश्रम आहे बघा. इथं आपला आराम चालला आहे. हे वाघचौरे साहेब महाराज आता निघाले बघा. आता डोक्याला बांधून ते सगळ्याच्या आधी एकटेच चालतात. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा आता मी 5 वाजले बघा. आता चहाला ऑर्डर आली तर चहा घेऊन आलो बघा. आणि हे मंदिराचं जरा थोडं बघतो, दाखवतो तुम्हाला. उद्या पण दाखवतो. पण आता आमचे परिक्रमावासी सगळे बघा आता इथं या रूम आहेत बघा. या रूममध्ये सगळं शांत झोपलेत. आणि इकडे हे गेट आहे बघा. आणि याच्या पाठीमागं भोजनालय म्हणजे चहा जेवण नाश्ता पाठीमागं आहे. हे असे हे सुंदर झाड आहे, सावली बघा या लिंबाची. लिंबाच्या झाडाखाली बसलो बघा मी. लय अगदी झाड हिरवीगार झाड पाहिजे असं इथं बघा. आणि आता इथं मुक्काम असल्यामुळं आता काय उद्या आम्ही जरा बाहेर फिरायला जाणार आहे. जरा म्हणजे बीच आहे इथं एक म्हणजे नर्मदा नदी किनारी बीच आहे. तो बीच पाहायसाठी जाणार आहे. तसंच पुढं परिक्रमा चालू करणार आहे. तर बघा किती नियोजन खास आहे. खरंच या परिक्रमेचा अनुभव घेणं लय आनंद आहे बघा या परिक्रमेचा. तर मला तर आनंद लाभला आत्तापर्यंत भरपूर. तुम्हाला पण लाभाव या व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून. बघा जे आता आमचे हे महाराज आहेत, यांची चातुर्मास परिक्रमा आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत पाठवा. कारण नर्मदा परिक्रमेची माहिती लोकांना समजा थोडाफार मी आपलं अनुभव सांगतो आहे. तर हा अनुभव अतिगुणाचा अनुभव त्यांनी समक्ष येऊन त्यांची इच्छा होईल आणि ते येतील आणि परिक्रमेला उत्कृष्ट होतील.
तर खरंच परिक्रमा ही नर्मदा माणसाने शक्यतो केलीच पाहिजे. तसेच आमचे काही वारीचे वारकरी आहेत, तर ते सुद्धा त्यांना मी प्रत्येकाला काही लोक तयार आहेत. परंतु चला पुढच्या वर्षी मी पण परत करण्याचा मला योग नर्मदेमाईंनी दिला पाहिजे असं मी महिला विनंती करतो की खरंच मी परिक्रमा परतसुद्धा करणार असं मी म्हणजे इथं सांगतो. पण तसं सांगता येत नाही आता, शेवटी मैयेच्या हातावर आहे. एकटा आता जेवढ्याला तेच करून घेणार आहे. ठीक आहे. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा नर्मदे हार.